नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक कहाणी घेऊन आलोय. कहाणीच्या शेवटला तुम्हाला कथेतून काय बोध भेटला आणि काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. तर जास्त वेळ न घेता कहाणीला सुरुवात करूया. ढगांचा गडगडाट चालू असतो, विजे चमकत असतात आणि आता पाऊस येणार या भीतीने कावळे आपलं घर बांधायला सुरुवात करतात. कावळे शेण एकत्र करतात, काटे एकत्र करतात आणि आपलं घर बांधायला सुरुवात करतात. पण थोड्या वेळातच पाऊस यायला सुरुवात होते आणि कावळ्याचं जे शेणाचं आणि काट्याचं घर आहे ते वाहून जातं. मग सर्वजण मिळून एक सभा बोलवतात आणि ठरवतात की पुढच्या वर्षी आपण पाऊस पडायच्या अगोदर आपण आपलं घर बांधून तयार राहायचं. पुढच्या वर्षी तेच ढगांचा गडगडाट, विजा चमकतात आणि कावळ्यांना समजतं आपण जर ठराव गेल्या वर्षी केला आहे तो आपण विसरून गेलो आहे. म्हणून ते परत शेण जमवतात, काट्या जमवतात आणि आपलं घर बांधायला सुरुवात करतात. पण तेवढ्यात पाऊस येतो आणि कावळ्याचं घर वाहून जातं. मग ते सर्व परत सभा बोलवतात आणि सभेमध्ये ठरवतात की आपण पुढच्या वर्षी पाऊस येण्या अगोदर नक्की घर बांधायचं. पुढच्या वर्षी तेच ढगांचा गडगडाट, विजा चमकतात. मग कावळ्यांना परत आठवतात, अरे आपण तर घर बांधायचं परत विसरलो. म्हणून ते परत शेण जमा करतात, काट्या जमा करतात आणि आपलं घर बांधायला सुरुवात करतात. पण तेवढ्यात पाऊस येतो आणि त्यांचं घर वाहून जातं. ते परत सभा बोलवतात आणि ठरवतात की पुढच्या वर्षी आपण पाऊस पडण्या अगोदर नक्कीच घर बांधायचं. तिसरं वर्ष येतं, परत ढगांचा गडगडाट, विजा चमकतात आणि कावळ्यांना आठवतं आपण परत विसरलो. मग ते परत शेण जमा करतात, काटे एकत्र करतात आणि आपलं घर बांधायला सुरुवात करतात. पण तोपर्यंत पाऊस येतो आणि कावळ्याचं जे शेणाचं घर आहे ते वाहून जातं. ते परत सभा बोलवतात आणि ठरवतात की पुढील पावसाला येण्या अगोदर आपण आपलं घर बांधून नक्की तयार राहायचं. परत चौथं वर्ष येतं, परत तेच ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट. हे पाहून कावळ्यांना समजतं आपण परत विसरून गेलो आहे. ते घाईघाईने शेण जमवतात, काट्या जमवतात आणि आपलं घर बांधायला सुरुवात करतात. दरवर्षीप्रमाणे पाऊस येतो आणि त्यांचं घर वाहून येतं. पुढे काय ऐकताय? पुढे काहीच नाही. त्यांनी अजून पण आपलं घर बांधलेच नाही. दरवर्षी त्यांचं घर पाण्याने वाहून जातं. कावळ्यांकडून पक्की घरटी कधीच बांधून होत नाही. अशी एक छोटीशी गोष्ट आहे. तर तुम्हाला यातून काय बोध भेटला तर प्लीज कमेंट करा. आणि जर याचा बोध तुम्हाला माझ्याकडून ऐकायचा असेल तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. बघा, व्यवस्थित अभ्यास न करता परीक्षेला बसणे म्हणजे विद्यार्थी यावर्षी नीट अभ्यास न केल्यामुळे पश्चाताप करतात आणि पुढच्या वर्षी सुरुवातीपासून अभ्यास करण्याचा संकल्प करतात. केवळ शालेय शिक्षण पुरतच नव्हे तर पुढे आयुष्यभर हा प्रकार असाच चालू असतो आणि परिणामी जीवनातल्या कुठल्याच क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होत नाही. म्हणजे आपण जो संकल्प करतो तो नियमितपणे अनुसरण करणं महत्वाचे आहे. प्रॅक्टिस मेक परफेक्ट.